मकर राशी 25, 26, 27, 28, 29, 30 आणि 31 डिसेंबर सूर्याप्रमाणे तुमचे नशीब चमकणार. मकर राशी 25, 26, 27, 28, 29, 30 आणि 31 डिसेंबर सूर्याप्रमाणे तुमचे नशीब चमकणार आहे. 5 बातम्या, मोठे सरप्राईज मिळणार आहे. सर्व काम बाजूला ठेवून आधी व्हिडिओ पहा. लवकरच मकर राशीच्या लोकांना तयार राहा, कारण आता भगवान सूर्यदेवांच्या आशीर्वादाने 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर म्हणजेच डिसेंबर महिन्यात हे 7 दिवस किंवा असे म्हणूया की हे वर्ष 2025 ते हे वर्ष शेवटचे 7 दिवस या काळात सूर्याप्रमाणे तुमचे नशीब उजळणार आहे. होय मित्रांनो, वर्ष संपेपर्यंत या 7 दिवसात तुम्हाला 5 शुभ बातम्या आणि मोठमोठे सरप्राईज मिळणार आहे. भगवान सूर्यदेवांच्या कृपेने डिसेंबर महिन्यात हे 7 दिवस तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे. सूर्याप्रमाणे तुमचे नशीब चमकेल. जणू तुमची किस्मत सोन्याच्या रथावर स्वार होईल असे म्हणता येईल. आज शुभ बातम्या आणि उद्या मोठे सरप्राईज तुम्हाला मिळणार आहे. सर्व कामे बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की या 7 दिवसात भगवान सूर्यदेव तुमच्या राशीवर अत्यंत प्रसन्न आणि मेहरबान आहेत, कारण या काळात अतिशय दुर्मिळ योग तयार होत आहेत. या 7 दिवसांच्या काळात रवियोग, पुष्पक राज्य सूर्याचा शुभयोग, कार्यसिद्धी योग, धनयोग आणि सौभाग्य योग तयार होत आहे. यामध्ये मोठ्या धंद्यासोबतच नोकरीचेही अत्यंत शुभयोग आहेत. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा ठरेल. तर मित्रांनो, कोणत्या आहेत 5 शुभ बातम्या आणि कोणत्या आहेत मोठे सरप्राईज हे तुम्हाला मिळणार आहे, ज्यांना ऐकून तुमच्या आनंदाश्रू थांबणार नाहीत. हे सर्व आम्ही या व्हिडिओत सांगणार आहोत. विश्वास ठेवा, हा खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तो आनंदाने झोंबेल, नाचू लागेल, कारण भगवान सूर्यदेवांच्या कृपेने हे 7 दिवस तुमच्यासाठी खूपच खास असणार आहेत. वर्ष म्हणजेच 2025 वर्ष संपेपर्यंत हे 7 दिवस तुम्हाला मोठमोठ्या आनंदाच्या बातम्या आणि सरप्राईज देऊन जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. जी आम्ही या व्हिडिओत सांगणार आहे, तुम्ही या काळाचा अधिक लाभ घेऊ शकता. व्हिडिओचा प्रत्येक भाग, प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि महत्त्वाची आहे. म्हणूनच माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुमच्या फायद्यासाठीच हा व्हिडिओ आहे. म्हणूनच पूर्ण व्हिडिओ पाहूनच जा. हा व्हिडिओ चुकवू नका. आजचा हा व्हिडिओ फक्त नशीबवान लोकांनाच पाहायला मिळेल, इतका तो भाग्यशाली व्हिडिओ आहे. मित्रांनो, पुढे व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम भगवान सूर्यदेवांचे खरे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मनापासून जय सूर्यदेव असे नक्की लिहा, जेणेकरून भगवान सूर्यदेवांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. भगवान सूर्यदेवांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या घरातील सर्वांवर सदैव राहो. चला तर मग मित्रांनो, वेळ न दवडता पाहूया की भगवान सूर्यदेवांच्या कृपेने 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या शेवटच्या 7 दिवसांचा काळ तुमच्या राशीसाठी कसा राहील. तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. या वेळेचा योग्य उपयोग करा, कारण हा काळ तुमच्यासाठी खूपच चांगला आहे. यासोबतच संततीच्या उत्पन्नामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. संततीकडून तुम्हाला सुख मिळू शकते. त्यांच्या करिअरशी संबंधित एखादी आनंदाची बातमीसुद्धा तुम्हाला मिळू शकते. जर ती नोकरी करत असतील तर नोकरीशी संबंधित शुभवार्ता मिळू शकते, किंवा शिक्षणाशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते. संततीकडून या काळात तुम्हाला नक्कीच आनंदाची बातमी मिळेल. तसेच या काळात घरात विवाह किंवा साखरपुड्यांसारख्या मंगल कार्याची रूपरेषा तयार होऊ शकते. हा काळ तो काळ असेल जेव्हा तुम्ही नवीन वाहन, घर किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. यातही तुम्हाला लाभ मिळू शकतो आणि तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. मागील काही काळापासून रखडलेली कामेही या काळात पूर्ण होतील. याशिवाय तुमची प्रगती आणि यश पाहून तुमचे शत्रूही जळतील, पण त्यांचा कोणताही वाईट परिणाम तुमच्यावर होणार नाही. पुढे
हा व्हिडिओ असाच पाहत राहा. तसेच या काळात शक्य तितके गरीब आणि गरजू लोकांची मदत करा. जितका शक्य असेल तितका तुम्ही काहीतरी नक्की करा. अन्न, पैसा, वस्त्र जे काही तुम्हाला जमेल ते करा. आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छिते की हा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. या काळात तुम्ही सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने कराल आणि नक्कीच यश मिळेल. एखाद्या सहनीय कार्यामुळे समाजात तुमचा मानसन्मान देखील वाढेल. तुम्ही असं काहीतरी कार्य कराल ज्यामुळे तुमची प्रशंसा खूप होईल. तरुण वर्ग जे त्यांच्या करिअरमध्ये खूप काळ संघर्ष करत होते त्यांनाही काही मोठ्या आनंदाची बातमी मिळू शकते. नोकरी किंवा शिक्षणाशी संबंधित शुभ बातम्या मिळू शकतात. तसेच बेरोजगारांना रोजगार मिळण्याची काही संधी देखील या काळात प्राप्त होऊ शकतात. जे काही संधी मिळतात ते हातातून जाण्यापासून बचाव करतात. दृढ निश्चयाने पुढे चला. यश नक्की तुम्हाला मिळेल. यावेळी जे काही कार्य कराल ते गुप्त पद्धतीने करा. कोणासोबतही ओपनली शेअर करू नका की तुम्ही हे करणार आहात, अन्यथा तुम्हाला फायदा होणार नाही. वेळ तुमच्यासाठी अनुकूल आहे, पण गुप्त पद्धतीने आणि शांतपणे सुरुवात करा. सर्व कामात यश मिळेल. तुम्हाला कोणाची आवश्यकता नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. यश तुमच्या पायांशी जुळेल. या काळात तुम्ही यशाचे झेंडे उभारणार आहात. पूर्वीही सांगितल्याप्रमाणे जे काही काम कराल ते करताना मनात साधेपणा आणि प्रशंसेचा भाव ठेवा. राग येऊ देऊ नका, अन्यथा हे तुमच्या यशाला अडथळा ठरू शकते. वाणी मधुर ठेवा. यश नक्की मिळेल. चुकीच्या वाणीमुळे आधीचे केलेले कामही बिघडू शकते. पैसे देताना काळजी घ्या. निश्चित करा की पैसे तुम्हाला परत कधी मिळणार आहेत. शक्य असेल तर कोणालाही पैसे कर्ज देऊ नका. अत्यावश्यक परिस्थितीतच द्या, कारण अन्यथा पैसे अडकू शकतील. विचारपूर्वक निर्णय घ्या. घरातील मोठ्यांची सेवा करणे विसरू नका. त्यांच्या सेवाभावनाही मनात ठेवा. जिद्दी स्वभाव लवचिक बनवा. लाभ मिळेल. प्रेमसंबंध बाबतीत सांगायचे तर अविवाहितांसाठी मनासारखा जोडीदार येण्याची देखील शक्यता आहे. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला हाईप करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.